नमस्कार विद्यार्थी मित्र हो, अप्लाइड फिजिक्स या विषयामध्ये मी प्राध्यापक प्रवीण शिंदे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण युनिट नंबर 1 प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड एनडीटी यामध्ये नेक्स्ट पॉइंट डिस्कस करणार आहोत, ज्याचं टायटल आहे टुडेज टायटल इज फ्लो ऑफ लिक्विड। फ्लो ऑफ लिक्विड, फ्लुइड फ्रिक्शनच्या अंडर हा पॉइंट येतो बाळांनो, फ्लो ऑफ लिक्विड। आता लिक्विडचा जो फ्लो आहे तो फ्लो दोन टाइप्स असणार आहे। देयर आर मेनली टू टाइप्स ऑफ फ्लो ऑफ लिक्विड। तो पहिला टाइप आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, स्ट्रीमलाइन फ्लो। त्याला आपण काय म्हणायचं आहे, स्ट्रीमलाइन फ्लो, स्ट्रीमलाइन फ्लो। आणि सेकंड टाइप जो आहे फ्लोचा त्याला आपण काय म्हणणार आहोत, टर्ब्युलंट फ्लो। काय म्हणायचं आहे, टर्ब्युलंट फ्लो, टर्ब्युलंट फ्लो। आता जो स्ट्रीमलाइन फ्लो आहे यालाच आपण ऑर म्हणतो, ऑर व्हाट, ऑर वी कॅन से लॅमिनार फ्लो, लॅमिनार फ्लो, लॅमिनार फ्लो। ओके, टर्ब्युलंट फ्लो अँड लॅमिनार फ्लो हे दोन फ्लो ऑफ लिक्विडचे टाइप्स आहेत। आता कोणत्या फ्लोला, कोणत्या प्रवाहाला आपण स्ट्रीमलाइन म्हणायचं आहे आणि कोणत्या प्रवाहाला आपण टर्ब्युलंट म्हणायचं आहे याची डेफिनेशन आपण एक्झाम्पल थ्रू स्टडी करायचं आहे। ओके, सो व्हॉट इज मीन बाय स्ट्रीमलाइन फ्लो। ओके, समजा एक पाईप आहे, एक पाईप आहे आणि या पाईप मधून लिक्विड मॉलिक्युल्स काय होत आहेत, मूव्ह होत आहेत। लिक्विडचं काय होतोय, फ्लो होतोय। ऑल दी लिक्विड मॉलिक्युल्स आर मूव्स इन अ सेम डायरेक्शन। जर एखाद्या पाईप मध्ये लिक्विड मॉलिक्युलची डायरेक्शन, प्रत्येक लिक्विड मॉलिक्युलची डायरेक्शन ही सेम जर असेल, सेम जर असेल तर या टाइप ऑफ फ्लोला काय म्हणायचं आहे, याला आपण म्हणणार आहोत स्ट्रीमलाइन फ्लो किंवा लॅमिनार फ्लो। समजतंय, म्हणजे लिक्विडचा फ्लो आहे, बरोबर आहे, पाईप मधून पाणी फ्लो होतोय, बरोबर, पण प्रत्येक लिक्विड मॉलिक्युलची डायरेक्शन काय असायला पाहिजे, एकसारखी। ओके, प्रत्येक लिक्विड मॉलिक्युलची वेलोसिटी सेम, डायरेक्शन सेम जर असेल तर अशा फ्लोला आपण काय म्हणणार आहोत, स्ट्रीमलाइन फ्लो। आणि जर समजा ही पाईप आहे, या पाईप मधून लिक्विड फ्लो होतोय, पण प्रत्येक लिक्विड मॉलिक्युलची वेलोसिटी आणि डायरेक्शन काय असणार आहे, वेगवेगळी असणार आहे। हा लिक्विड मॉलिक्युल इकडे मूव्ह होतोय, हा लिक्विड मॉलिक्युल इकडे मूव्ह होतोय, हा लिक्विड मॉलिक्युल इकडे मूव्ह होतोय, आणि अशा प्रकारे काय होतंय, हा फ्लो आहे, हा प्रवाह आहे, बरोबर का। तर दिस टाइप ऑफ फ्लो इज कॉल्ड ॲज टर्ब्युलंट फ्लो, टर्ब्युलंट फ्लो। मग डेफिनेशन काय सांगता येईल बघा, डेफिनेशन काय सांगता येईल तर, डेफिनेशन ऑफ स्ट्रीमलाइन फ्लो, द फ्लो ऑफ लिक्विड, the flow of liquid at which the direction of all the liquid molecules are same with a constant velocity, with a constant velocity। एका constant velocity ने लिक्विड मॉलिक्युल्स एका सेम डायरेक्शनला काय होत आहेत, जर का फ्लो होत असेल तर अशा फ्लोला आपण काय म्हणणार आहोत, स्ट्रीमलाइन फ्लो। लिक्विड मॉलिक्युल्स, ऑल द लिक्विड मॉलिक्युल्स डायरेक्टेड इन सिंगल डायरेक्शन having same velocity, then the flow of that liquid is called as streamline or laminar flow। समजते, इथे बघा, the flow of liquid at which direction of all liquid molecules are same with constant velocity। liquid molecule velocity म्हणजे काय, constant velocity ने एकाच डायरेक्शन ना जर का लिक्विडचे मॉलिक्युल्स मूव्ह होत असेल तर त्या फ्लोला आपण काय म्हणणार आहोत, स्ट्रीमलाइन फ्लो। ओके, आणि इतर काय याच्या अपोजिट असणार आहे, टर्ब्युलंटला काय म्हणायचं आपण, ओके, याच्या अपोजिट काय, द फ्लो ऑफ लिक्विड, द फ्लो ऑफ लिक्विड at which the direction of all the liquid, the direction of all the liquid molecules the same आहे तर काय नाव आहे, डिफरंट। molecules are different with different velocity
कॉल्ड ॲज टर्ब्युलंट फ्लो. कळते? लिक्विड मॉलिक्यूलची डायरेक्शन कशी असला पाहिजे? डिफरंट विथ डिफरंट व्हेलॉसिटी. देन दॅट फ्लो इज कॉल्ड ॲज टर्ब्युलंट फ्लो. समजते? एखाद्या पाईपमधून लिक्विड फ्लो होतोय, पण प्रत्येक लिक्विड मॉलिक्यूलची डायरेक्शन कशी असणार आहे? वेगवेगळी आहे. एक लिक्विड मॉलिक्यूल इकडे जातो, एक लिक्विड मॉलिक्यूल इकडे जातो. ओके, प्रत्येक लिक्विड मॉलिक्यूलची डायरेक्शन वेगवेगळी, व्हेलॉसिटी वेगवेगळी असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? टर्ब्युलंट फ्लो. समजतंय? आता स्ट्रीमलाईन फ्लोचं एक्झाम्पल काय? ओके, एक्झाम्पल काय असणार बघा स्ट्रीमलाईन फ्लोचं. ओके, फ्लो ऑफ वॉटर in the river in summer season. उन्हाळ्यामध्ये नदीमध्ये जे पाणी असतं त्याचा जो प्रवाह असतो तो कसा असतो? संत गतीने असतो. म्हणजेच काय? स्ट्रीमलाईन फ्लो. नदीमध्ये जे पाणी वाहतं, ओके, ते सगळं कसं असतं वाहून? फ्लो कसा असतो त्याचा? स्ट्रीमलाईन असतो. म्हणजेच समर सीझन मध्ये तिथं पूर आलेला नसतो, नदीला वगैरे काय नसतं, तेव्हा काय असणार म्हणून तिथं पाण्याचा जो फ्लो आहे तो कसा असणार आहे? स्ट्रीमलाईन. एका संत गतीने पाणी वाहत जातं, त्याला आपण काय म्हणतो? स्ट्रीमलाईन फ्लो. आणि इथे एक्झाम्पल काय असणार आहे? सेम एक्झाम्पल असणार आहे बघा. फ्लो ऑफ वॉटर इन द रिव्हर इन रेनी सीझन. पावसाळ्यामध्ये नदीला पूर वगैरे येतो बघा. ओके, तेव्हा काय होतं? नदीमध्ये जे काय पाणी फ्लो होतं, ओके, त्याचा म्हणजे त्या मॉलिक्युलचं डायरेक्शन एकसारखी नसते बघा. संत गतीने पाणी प्रवाह होत नाहीये, संत गतीने पाणी वाहत नाहीये. ते कसं होतं? असं त्या पात्राच्या बाहेर जातं, कुठं कसंही रॅन्डमली मूव्ह होतं. ओके, म्हणजे प्रत्येक लिक्विड मॉलिक्युलची डायरेक्शन कशी असते? वेगवेगळी, आणि त्याची व्हेलॉसिटी पण काय असणार आहे? वेगवेगळी. ओके, तेव्हा त्या फ्लोला आपण काय म्हणणार आहोत? टर्ब्युलंट फ्लो. पावसाळ्यामध्ये नदीचा जो प्रवाह असतो तो कसा असतो? टर्ब्युलंट. आणि उन्हाळ्यामध्ये नदीमध्ये जे पाणी आहे त्या पाण्याचा प्रवाह कसा असतो? स्ट्रीमलाईन. ओके, स्ट्रीमलाईन. ऑल लिक्विड मॉलिक्युल्स मूव्स in same direction with constant velocity called as streamline flow. All the liquid molecules moves with different direction with different velocity is called as turbulent flow. समजतंय? जॅकफॉल माहित असतो तुम्ही, धबधब्यामधून जो पाणी पडतं खाली, ओके, तर तो जो फ्लो आहे वरून खाली येण्याचा, त्या फ्लोला आपण काय म्हणणार आहोत? टर्ब्युलंट फ्लो. कारण प्रत्येक पोझिशनला लिक्विड मॉलिक्युलची काय होते? व्हेलॉसिटी चेंज होते, डायरेक्शन पण काय होते? चेंज होते. त्यामुळं त्याला आपण काय म्हणायचं आहे? टर्ब्युलंट फ्लो. ओके, ज्या फ्लोमध्ये लिक्विड मॉलिक्युलची डायरेक्शन सेम, व्हेलॉसिटी सेम असेल, स्ट्रीमलाईन. एखाद्या नळामधून जर आपण नळ स्टार्ट केला तर नळामधून पाणी येतं बघा. ओके, आता जर त्या नळामध्ये जे काय पाणी असणार आहे त्या पाण्याचा प्रवाह कसा असणार आहे बाळांनो? स्ट्रीमलाईन असणार आहे. त्या नळामधून एकाच डायरेक्शनने सगळे लिक्विड मॉलिक्युल्स येत आहेत. ओके, त्यामुळे त्याला आपण काय म्हणणार? स्ट्रीमलाईन फ्लो. पण धबधब्याचं जे पाणी असतं, धबधबा पाणी जे वरून खाली पडत असतं बघा, त्याची मात्र काय होतं? प्रत्येक लिक्विड मॉलिक्युलची व्हेलॉसिटी काय होते? चेंज होते, डायरेक्शन चेंज होते. त्या फ्लोला आपण काय म्हणणार आहोत? टर्ब्युलंट फ्लो. स्ट्रीमलाईन आणि टर्ब्युलंट मध्ये फरक समजला. डेफिनेशन समोर आहे. सेम व्हेलॉसिटी सेम डायरेक्शन स्ट्रीमलाईन, डिफरंट व्हेलॉसिटी डिफरंट डायरेक्शन टर्ब्युलंट. ओके, आता याचा पुढचा पार्ट आहे तो म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटी. ते बघूया आपण. ओके, क्रिटिकल व्हेलॉसिटी कशाला म्हणायचं? सो क्रिटिकल व्हेलॉसिटी सिम्बॉल आहे VC. VC म्हणजेच काय? क्रिटिकल व्हेलॉसिटी. याची डेफिनेशन काय बघा? क्रिटिकल व्हेलॉसिटीची डेफिनेशन आहे द मॅक्झिमम व्हेलॉसिटी ॲट विच स्ट्रीमलाईन फ्लो ऑफ लिक्विड चेंजेस टू टर्ब्युलंट फ्लो इज कॉल्ड क्रिटिकल व्हेलॉसिटी. समजते का बघा? एखाद्या ट्यूब मधून किंवा एखाद्या पाईप मधून लिक्विड मॉलिक्युल्स फ्लो होतोय. लिक्विड मॉलिक्युल्स काय होत आहेत? फ्लो होत आहेत. ओके, म्हणजेच काय? प्रत्येक लिक्विड मॉलिक्युलची काय असणार आहे? व्हेलॉसिटी असणारच आहे. काय असणार आहे? प्रत्येक लिक्विड मॉलिक्युलची व्हेलॉसिटी असणार आहे. आता मिनिमम व्हेलॉसिटी असेल तर काय हरकत नाही आहे, फ्लो कोणता असणार आहे? स्ट्रीमलाईन. पण जर का लिक्विड मॉलिक्युलची व्हेलॉसिटी जर का वाढत गेली तर अशी ठराविक पॉइंट येतो. ओके, त्या पॉइंटला, त्या मॅक्झिमम व्हेलॉसिटीला ती जी काय स्ट्रीमलाईन फ्लो आहे तो काय होतो? चेंज होतो इनटू द टर्ब्युलंट फ्लो. म्हणजे स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये एक मिनिमम व्हेलॉसिटी असते, ज्या मिनिमम व्हेलॉसिटीवर लिक्विड मॉलिक्युल्स फ्लो होत आहेत. जर त्या लिक्विड मॉलिक्युलची व्हेलॉसिटी आपण इन्क्रीज केली, जर का जास्त स्पीडनं हे लिक्विड मॉलिक्युल जर फ्लो व्हायला लागले तर काय होतं? त्या स्ट्रीमलाईन फ्लोचं कन्व्हर्जन
टर्ब्युलंट फ्लो मध्ये होतं. मग ज्या व्हेलॉसिटीला ज्या मॅक्झिमम व्हेलॉसिटीला स्ट्रीमलाईन फ्लोचं कन्व्हर्जन स्ट्रीमलाईन फ्लोचं कन्व्हर्जन हे टर्ब्युलंट फ्लो मध्ये होतं, त्या व्हेलॉसिटीला आपण काय म्हणायचं आहे, क्रिटिकल व्हेलॉसिटी. समजते का बघा, क्रिटिकल व्हेलॉसिटी कशाला म्हणायचं आहे. ओके, म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटी सिम्बॉल आहे व्हीसी. व्हीसी पेक्षा जर का कमी लिक्विड मॉलिक्युलची व्हेलॉसिटी असेल तर त्या फ्लोला आपण काय म्हणणार आहे, स्ट्रीमलाईन फ्लो. पण क्रिटिकल व्हेलॉसिटी पेक्षा जास्त व्हेलॉसिटी जर का लिक्विड मॉलिक्युलची असेल तर त्या फ्लोला आपण काय म्हणायचं आहे, टर्ब्युलंट फ्लो. ओके, म्हणजे इथं क्रिटिकल व्हेलॉसिटी काय, एक मॅक्झिमम व्हेलॉसिटी आहे. ज्या मॅक्झिमम व्हेलॉसिटीला स्ट्रीमलाईन फ्लोचं कन्व्हर्जन टर्ब्युलंट फ्लो मध्ये होतं, अशा व्हेलॉसिटीला आपण काय म्हणणार आहोत, क्रिटिकल व्हेलॉसिटी. समजतंय. म्हणजे बिलो द क्रिटिकल व्हेलॉसिटी फ्लो इज नोन ॲज स्ट्रीमलाईन फ्लो अँड बियॉन्ड द क्रिटिकल व्हेलॉसिटी द फ्लो इज कॉल्ड ॲज टर्ब्युलंट फ्लो. एवढं क्लिअर करा. मग क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, तर हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला म्हणजे काय, क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे बघा, Vc is equal to eta into r divided by small d into capital D. इथे eta काय आहे, eta means what, eta means coefficient of viscosity. ते लिक्विड कोणतं आहे त्याच्यावरती डिपेंड आहे eta काय असणार आहे. समजा हे वॉटर असेल तर त्याचे विस्कॉसिटी वेगळी असणार आहे. ऑइल असेल, केरोसिन असेल, पेट्रोल असेल, लिक्विड मॉलिक्युल्स बदलले, लिक्विडचं मटेरियल बदललं, लिक्विड बदललं तर eta काय होणार आहे, चेंज होणार आहे. Okay, eta is the coefficient of viscosity of a given liquid. R काय आहे, R is the Reynolds number. R काय आहे, Reynolds number. आता Reynolds number कशाला म्हणायचं आहे हे आपण या पॉइंट मध्ये आता डिस्कस करायचं आहे. ओके, त्यानंतर बघूया आपण Reynolds number म्हणजे काय. पण इथे समजा VC च्या फॉर्म्युल्यामध्ये R येतो, हा R म्हणजेच काय असणार आहे, Reynolds number. ओके, नेक्स्ट आहे स्मॉल d. स्मॉल d काय असणार आहे, स्मॉल d इज द डेन्सिटी ऑफ दॅट लिक्विड. त्या पाईप मध्ये जे लिक्विड आहे त्या लिक्विडची डेन्सिटी म्हणजेच काय, डी. अँड कॅपिटल डी इज द डायमीटर ऑफ द ट्यूब और वी कॅन से पाईप. या पाईपची डायमीटर हे काय असणार आहे तुमचं, कॅपिटल डी. ओके, दिस इज द फॉर्म्युला फॉर क्रिटिकल व्हेलॉसिटी. लक्षात ठेवा, Vc is equal to eta r upon small d into capital D, where eta is the coefficient of viscosity, r is the Reynolds number, d is the density of that liquid and capital D is the diameter of the tube or we can say pipe. Vc is the critical velocity. समजते. क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आणि डेफिनेशन. युनिट काय असणार आहे, युनिट असणार आहे व्हेलॉसिटी म्हणजेच काय, मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड इज द युनिट ऑफ क्रिटिकल व्हेलॉसिटी. डेफिनेशन अँड फॉर्म्युला. समजते. आता या फॉर्म्युल्यामध्ये एक टर्म आलेली आहे बघा, त्याला आपण काय म्हणतो, रेनॉल्ड नंबर. आता रेनॉल्ड्स नंबर काय आहे ते जरा आपण बघूया. व्हॉट इज मीन बाय रेनॉल्ड्स नंबर. आता रेनॉल्ड्स नंबर हा काय असणार आहे, प्युअर नंबर आहे. इट इज ए प्युअर नंबर. इट इज ए प्युअर नंबर, एक डिजिट आहे. ओके, प्युअर नंबर विच इज यूज्ड to identify the flow of liquid. लिक्विडचा फ्लो कोणता आहे ते आयडेंटिफाय करण्यासाठी आपण इथं रेनॉल्ड्स नंबरचा यूज करायचा आहे. ओके, रेनॉल्ड्स नंबर इज ए प्युअर नंबर. इट इज ए प्युअर नंबर. तो एक नंबर आहे फक्त, त्याला युनिट नसतं, ती कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे रेनॉल्ड्स नंबर. या नंबरवरून आपण ठरवायचे की तो फ्लो कोणता आहे, तो फ्लो स्ट्रीमलाईन आहे की टर्ब्युलंट आहे, ते आपण आयडेंटिफाय करू शकतो युजिंग दिस रेनॉल्ड्स नंबर. ओके, आता या रेनॉल्ड्स नंबरचा फॉर्म्युला काय असणार आहे, या फॉर्म्युल्यावरून रेनॉल्ड्स नंबरचा फॉर्म्युला काय असणार आहे म्हणून, R इज इक्वल टू काय, VC इंटू डेन्सिटी इंटू कॅपिटल D डिवाइडेड बाय eta. दिस इज द फॉर्म्युला फॉर रेनॉल्ड्स नंबर. VC ची व्हॅल्यू पुट केला, डेन्सिटी ची व्हॅल्यू पुट केला, डायमीटर ऑफ द ट्यूब पुट केला, कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी eta पुट केला, तर जी व्हॅल्यू येणार आहे एक प्युअर नंबर येणार आहे. त्या नंबरवरून आपण आयडेंटिफाय करू शकतो की तो फ्लो कोणता आहे, स्ट्रीमलाईन आहे की टर्ब्युलंट आहे. समजा या R ची व्हॅल्यू जर का इन बिटवीन 0 to 2000
जर असेल म्हणजे R इज इक्वल टू समजा 100 आलं, R इज इक्वल टू 120 आलं, ओके, किंवा R इज इक्वल टू 1900 आलं, ओके, म्हणजे 0 ते 2000 याच्यामध्ये जर का R ची व्हॅल्यू असेल तर त्या फ्लोला आपण काय म्हणायचं आहे, त्या फ्लोला म्हणणार आपण स्ट्रीमलाईन फ्लो. त्याला आपण काय म्हणायचं आहे, स्ट्रीमलाईन फ्लो. आणि समजा R ची व्हॅल्यू जर का ग्रेटर दॅन 3000 असेल, 3000, R ची व्हॅल्यू जर का 3000 च्या पुढे जर आली तर त्या फ्लोला आपण काय म्हणणार, आपण टर्ब्युलंट फ्लो. तर आपण काय म्हणायचं आहे, टर्ब्युलंट फ्लो. समजतंय का बघा. R is a pure number, Reynolds number is a pure number which shows the flow type of flow of liquid. जर R ची व्हॅल्यू 0 to 2000 पर्यंत असेल तर त्या फ्लोला काय म्हणणार आपण, स्ट्रीमलाईन फ्लो. R ची व्हॅल्यू जर का 3000 च्या पुढे असेल तर त्या फ्लोला आपण काय म्हणणार आहे, टर्ब्युलंट फ्लो. आणि तिसरी केस आहे, समजा R ची व्हॅल्यू ही 2000 पेक्षा जास्त पण 3000 पेक्षा कमी असेल तर काय, ओके. म्हणजे आपण तिसरी केस काय म्हणूया आपण, R lies in between 2000 and 3000, 2000 पेक्षा जास्त 3000 पेक्षा कमी या रेंज मध्ये जर असं R ची व्हॅल्यू जर आली तर त्या फ्लोला काय म्हणायचं आहे, तर त्या फ्लोला आपण काय म्हणणार आहोत, मिक्स्ड फ्लो. त्याला काय म्हणायचं आहे, मिक्स्ड फ्लो, और वी कॅन से अनस्टेबल फ्लो. त्याला काय म्हणणार आपण, अनस्टेबल फ्लो. म्हणजे पार्टली स्ट्रीमलाईन पार्टली टर्ब्युलंट, त्या फ्लोला म्हणायचं आहे. समजतंय. रेनॉल्ड्स नंबर इज अ प्युअर नंबर which is used to identify the type of flow of liquid. If the Reynolds number lies in between 0 to 2000, then the flow is called as streamline flow. If R is greater than 3000, then the flow is turbulent flow. And if R is in between 2000 and 3000, R is greater than 2000 and less than 3000, then the flow is called as mixed flow, or we can say unstable flow. समजतंय. क्रिटिकल वेलोसिटी and Reynolds number